भाजप नेते चंद्रकांत पाटील शरद पवारांबाबत चुकीचं बोलले। शरद पवार निवडणुकीमध्ये उभे नसताना पराभवाचा प्रश्न येतोच कुठे, असं अजित पवार यांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटील यांनी पवारांबाबत बोलायला नको होतं, असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। दरम्यान आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवाय, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये केलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवार यांनी पहिल्यांदाच उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील। त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही, पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो कुठं? साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे। त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना। बोलले ते ती चूक आहे।